मी सुरुवातीलाच माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्यांनी रामेश्वरच्या लक्षाच्या नगरपालिका जाहीरनामे अनावरण प्रकाशन करावं। मान्यवरांच्या हस्ते इथं या जाहीरनाम्याचं प्रकाशन होत आहे। ह्या जाहीरनामा हे वचन आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं हे वचन आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन खलील कुरैशी यांचा यानंतर आज 26/11 हा संविधान दिवस मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना संविधानाचा प्रतिमा भेट देऊन आपल्या जिल्ह्यात स्वागत करावं। अध्यक्ष झाल्यानंतर मी येण्याचा प्रयत्न केला। प्रचंड पाऊस, धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि हे नुकसान होत असताना सरकार त्याच्याकडे गांभीर्याने बघत नव्हतं। अरे हा शहरामधला जो ढाचा आहे तो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर हे शहर उभं राहतं, शिक्षणाच्या सुविधावर हे शहर उभं राहतं। ज्यावेळेला अतिवृष्टी झाली त्यावेळेला या सरकारने आणि केंद्र सरकारने आमच्या शेतकऱ्यांचा दुर्लक्षपणा केला। म्हणून मगाशी मी सांगितलं सत्तेमध्ये असणारे मदत करत नसतात, पण सत्तेमध्ये नसताना समाजाची बांधिलकी करणारा मदत करणारा माणूस हा आमचा माणूस आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि म्हणून या उमेदवाराला उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला। आमच्या परवीन भाभी जी आहेत त्या उच्च शिक्षित आहेत, चांगल्या प्रकारच्या असलेल्या या आमच्या उमेदवाराला तर निवडून द्याच, अनेक इतिहास करून दाखवा। 30 उमेदवार आणि त्याला पुरस्कृत 2 उमेदवार जे म्हणतात सपले 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 त्यांना राखून द्या। शरद पवारांचा पक्ष हा लोकांच्या जनतेच्या आशीर्वादावर उभा राहतो, तो 32च्या 32 उमेदवार निवडून आणण्याचा इतिहास घडवतो, तो धाराशिव मध्ये घडतो। हा इतिहास करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा। लढाई ही नगरपालिका नगर परिषदेची नाही होतो, लढाई ही देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची आहे। आज संविधान दिन या ठिकाणी साजरा करतोय आपण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान बनवला। टाटा बिर्लाला अंबानीला जे मतदानाचा अधिकार होता तो माझ्या या मोहल्ल्यातल्या असलेला एका व्यक्तीला आणि गरीब माणसाला सुद्धा होता। मानले आमचं मत सुद्धा आम्हाला मिळत नाही। मत बटन दाबलं तुतारीला जात कमळाला। वोट की चोरी है और हुकुमशाही जारी है। लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचा उद्रेक आहे, लोकांमध्ये चीड आहे। सर्वसामान्य माणसाला बाजूला ठेवून उद्योगपतीसाठी काम करणाऱ्या केंद्राचं राज्याचं सरकार आहे, महायुती आहे। काही लोक म्हणतात पवार साहेबांनी काय दिलं। या धाराशिव मध्ये जे कोणी शरद पवारांना सोडून मागे त्यांना मला प्रश्न आहे। राजकारण एवढं हिंमत दिसा बाप येतात तो जातो। आम्ही फुटलो नाही, निष्ठावंत राहिलो। हे सगळे राजकीय निष्ठावंत आहेत आणि निष्ठावंताची लढाई करणं गरजेचे। सर्वभरात आपल्या लाडक्या बहिणी आहेत,
लाडक्या बहिणीची ताकद काय आहे भाजपला आणि बाकीच्या लोकांना कळलेला आहे. आपल्याला तर 1,500 तिथं 10,000 दिला बिहारला. सरकारी तिजोरीतून पैसे काढायचे आणि योजना आणायची नवीन स्कीम सुरू झालेली आहे. पैसा तुमचा, वापरणं तुमच्या विरोधात. आता एकदा बहिणीने ठरवू द्यावं की आमच्या या भगिनीला निवडून आणण्याचा इतिहास सुद्धा धाराशिवच्या आमच्या भगिनी करून दाखवतात. लढाई मोठी आहे. एका बाजूला सत्ता, एका बाजूला यंत्रणा. कालपर्यंत आम्हाला वाटत होतं निवडणुका होतात का नाही. कोर्टामध्ये केस चालू आहे. 50% वरती आरक्षण जर दिलं गेलं तर ते निवडणुका रद्द होतात अशा प्रकारची क्रांती तलवार आमच्या उमेदवारावर होती, सगळ्यावरच होती. कोर्टाने सांगितलं शुक्रवारी बघतो काय चाललेलं आहे. निवडणूक आहे, काय निर्णय घेतो आम्हाला कळत नाही. 50% आरक्षण वरती जातं कसं, आणि 50% वरती आरक्षण जर कोर्टाने सांगून सुद्धा जात असेल तर निवडणूक आयोगाचा आरोप आहे बोगस नावा, बोगस मतदान याच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवला, मोर्चे काढले तरी तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. तर तुमचे मतदान सुद्धा चोरीला जात आहे. दुसऱ्या बाजूला पैशाचा अमाप वापर होतोय, हुकुमशाहीच्या सत्तेचा अमाप वापर होतोय. दडपशाही आहे, पोलीस डिपार्टमेंटची दडपशाही, यंत्रणेची दडपशाही. माणूस आमच्याकडे आला पाहिजे, तो आला नाही तर तो ताकदीचा माणूस आमच्याकडे येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या थराला इकडे जात आहे. आपल्याला वाटतंय आपलं चांगलं चाललंय. हे केंद्र सरकारने मध्यंतरच्या काळामध्ये जीएसटी कमी केली. आम्ही ओरडत होतो की आमच्या माय माऊलीचा असलेला, तुमच्या घरादारात असलेला बजेट ह्या लोकांनी मोडून टाकलेला आहे. अचानक निवडणूक लागली की सांगितलं जीएसटी आम्ही कमी करतो. अरे पण इतकी वर्ष आमची पाकिट मारली ना तुम्ही. गरिबांचा वारी कोण नाही. पण नगर परिषद फक्त महत्वाची नाही हो. ही लढाई संविधानाच्या, लोकशाहीच्या असलेल्या, सर्व धर्म समभावाच्या असलेल्या लढाईची आहे. आज बरेच मुस्लिमचा मुद्दा आहे, मी जातीवर बोलत नसतो कधी. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी मगाशी बघितलं 26/11 अतिरेकी हमला झाला. सगळेजण श्रद्धांजलीला उभे राहिले ना, ही आमच्या सर्व धर्माची ओळख आहे. 26/11 हल्ला झाल्यानंतर आम्ही उभा राहतो आणि श्रद्धांजली वाहतो. हल्ली आम्हाला अतिरेकी ठरवलं जातं. सत्तेच्या हवसापोटी धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केले जातात. वाद एवढे निर्माण केले जातात की जाणीवपूर्वक एका समाजाला टार्गेट केलं जातं. म्हणून मगाशी हा माणूस बोलला ना, त्याला शिकवून आणलं नव्हतं. तो काय बोलत होता की धर्माकडे बघून मतदान करू नका. हे बोलण्याची वेळ एखाद्या सामान्य माणसाला येते. एवढे विष या देशात आणि या राज्यामध्ये ढल्ली गोळामध्ये पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही लढाई तुमची त्याच पद्धत आहे. नगरपालिका, नगर परिषद ही निवडणूक तुम्ही बाजूला ठेवा. आज जर आम्ही ही लढाई जिंकलो नाही, ही लढाई खेळली नाही, लढाई करत बसलो नाही, तर उद्या आम्हाला आवाज उठवणारा सुद्धा कोणी राहणार नाही. हात जोडून आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा 4 दिवस तुम्हाला प्रचाराला दिले, फक्त 4 दिवस. माझं जर मी बघत होतो सगळीकडे बघितलं, आधुनिक पद्धतीचा प्रचार चालू आहे. आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे. आणि म्हणून तुम्हाला इतिहास घडवायचा असेल ना, आणि शरद पवार आहे हो, 85 योद्धा अभी भी नहीं झुकेगा असं पाठ म्हणून उभा राहिला तो शरद पवार. आम्ही सैनिक आहोत.
सर्वे जर शरण गेले तर सत्ताधारी मस्तवर होता. अरे तुम्ही विकासाच्या राजकारणावर बोला ना. आम्ही गरिबांसाठी हे करतो, आम्ही गरिबांसाठी ते करतो, आम्ही रोजगारांसाठी हे करतो, तरुणांसाठी काय करतो. अनेक तरुण बेरोजगार आहेत. फक्त उद्योगपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी द्यायचा. काय धाराशिव मध्ये आहे? मी आल्यानंतर बघितलं एक रस्ता चांगला नाही. आमच्याकडं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आणि तिजोरीची चावीची चर्चा होती. उपमुख्यमंत्री अजित दादा म्हणतायत माझ्याकडे खाता आहे चावी माझ्याकडे. लगेच एकनाथ शिंदे म्हणाले नगर विकास मंत्री मी आहे, नगर विकास खातं माझ्याकडे आहे. चंद्रकांत दादा लगेच म्हणाले तुम दोनों क्या बात कर रहे हैं? अरे उसका मालिक हमारे पास है, अभी आपको तय करना है. ये आपस में झगड़ा करने वाले इनको बाजू में रखो. एक ही आदमी जो है हमारे 32 है वो, और उनके साथ 2 लोग हैं, उनको तो चुन के लाना है. लेकिन धाराशिव की जो चाबी है तो हमारे प्रवीण भाभी के हाथ में दे रहा है. त्याला तळमळ लागते. गरिबांसाठी काहीतरी करण्याची उघड लागते. आम्ही आमच्या जाहीरनाम्याचं वचन मी देतो अध्यक्ष म्हणून. आज तुम्ही एवढे मोठ्या संख्येने आहात ना, 4 दिवस रात्र दिवस घराघरामध्ये पोहोचा, घराघरामध्ये जा, घराघरामध्ये जाऊन एका तळपट्याने दाखवा. मग आम्ही अभिमानाने सर्व देशाच्या असलेल्या प्रमुखांना, अरे वोट चोरीने पैसे चोरीने हा माणूस खरेदी केला जात नाही. धाराशिव मध्ये इतिहास केवढाच होतो तो करण्याची ताकद सामान्य माणसाने ठरवली तर देशामध्ये क्रांती होईल. आणि देशाची क्रांती सुरुवात करायची असेल तर ती पहिली धाराशिव मधून सुरू करायची. अशा प्रकारची शपथ घेऊन आपण सगळ्यांनी काम करा. आज निर्णय घेऊन आपण काम करूया. रात्री तुमच्याकडे काही लोक येतील, पत्रकार समोर आहे, आता ऑनलाईन अकाउंट मधून डायरेक्ट पेमेंट जातं. काही लोक बोलतात तुमच्यावर अकाउंट नंबर द्या, पैसे ट्रान्सफर करतो. काय कोण देतात ते घ्या. बघा आता मंत्री म्हणतात 1 तारखेला तुम्हाला लक्ष्मी दर्शन दे. लक्ष्मी तुमचीच आहे.